मंडळी, रोज रोज नाश्ता काय बनवायचा हा बायकांच्या समोर प्रश्नच असतो, नाही का? नाश्ता हेल्दी तर हवा, चटपटीत पण हवा आणि टेस्टी पण हवा. तर ह्यात सगळ्या तिन्ही गोष्टी एकाच नाश्त्यामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर चला बघूयात काय करायचं आहे. तर एका बाउलमध्ये मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. हे घरचं बेसन आहे आपलं आणि त्यामध्ये मी 1च कप पाणी घातलेलं आहे आणि आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही. एकाच दिशेने ते मिक्स करत राहायचं. त्यात मी आणखी अर्धा कप पाणी घातलं, म्हणजे 1.5 कप पाणी आपल्याला ह्या ठिकाणी लागलेलं आहे. क्रिस्पी होण्यासाठी आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे 1 छोटी वाटी आणि आता तांदळाचं पीठ पण ह्यामध्ये छानपैकी डिझॉल्व करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण काही बेसिक भाज्या घालणार आहोत. तर मी एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे, गाजर किसून घातलेलं आहे, शिमला मिरची घातलेली आहे बारीक कट करून, शिमला मिरचीच्या बिया काढून टाकलेल्या आहे आपण ह्या ठिकाणी, हिरवी मिरची घातलेली आहे, टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेला आणि आता हे सगळं आपल्याला खूप छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालून घेणार आहोत. धनेपूड घालून घेतलेली आहे, थोडीशी जिरेपूड घालून घ्यायची आहे. धने जिरेपुड्याच्या वासामुळे खूप छान टेस्ट येते ह्याला. तसेच थोडं तिखट घालून घेतलेलं आहे आपण. आधी मिरच्या घातलेल्या आहे त्यामुळे तिखट बेतानीच घालायचं आहे. तुम्ही जर तिखट खात असाल तर तुम्ही जास्तही घालू शकता. आणि आता हे सगळे मसाले आपल्याला खूप छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता एक छानपैकी ताजा ब्रेड घ्यायचा आहे आणि तो ह्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि एक पॅन तापवून घ्यायचा आहे, पॅनवर लोणी लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता ह्या लोण्यावर डीप केलेला ब्रेड आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि तो ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. एक साईडनी छानपैकी कुरकुरीत झाला की आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला छानपैकी कुरकुरीत करून घ्यायचं आहे. आधीचा ब्रेड पलटताना थोडीशी गडबड झाली. मी तुम्हाला मुद्दामच ते दाखवलेलं आहे की व्यवस्थित जर क्रिस्पी झाला नसेल तर पलटताना थोडीशी गडबड होते, पण आपण दुसरा पलटताना किती छान व्यवस्थित पलटल्या गेला. आता हा आणखी एक मी तुम्हाला पलटून दाखवते. दोन्ही साईडनी चांगला क्रिस्पी होऊ द्यायचा आहे, नंतरच तो पलटायचा आहे. दोन्ही साईडनी लोणी लावून छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत करून घ्यायचा आहे. तयार आहे आपला व्हेजिटेबल क्रिस्पी ब्रेड. तुम्हाला कसा वाटला हा नाश्ता? तुम्हाला आवडला असेल तुम्ही पण करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूयात अशाच चटपटीत आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.